अध्याय आणि 13 वचन वाचूया आपण. सर्व काढूया. तिमोथी पहिलं पत्र, तिमोथीचं पहिलं पत्र 4 अध्याय आणि 13 वचन काय सांगतं वाचूया ठिकाणी. रीड करा. मी येईपर्यंत वाचणे, बोध करणे, शिकवणे या तत्पर आहेस. हा, कुणी पत्र लिहिलंय? पौलाने. कुणी? पौलाने. आणि कोणाला सांगतोय तो? तिमोथीला. कोणाला? तिमोथी हा सेवा करत होता आणि त्याला ही जी सेवा होती ही कुणी शिकवली होती? पौलाने. कुणी शिकवली होती? पौलाने. आणि पौलाने त्या मंडळीचा भार त्याला दिला होता आणि त्या ठिकाणी तो त्याला पुन्हा पत्राद्वारे लिहून पाठवतो का काय कर? शिकव. काय कर? शिकव. लोकांना बोध कर. आणि कोणाचा मार्ग सांग? देवाचा. कोण त्याला प्रोत्साहन देतंय? पौल. कोणाला? तिमोथीला. पत्राद्वारे तू सेवा करत असेल, सेवामध्ये वेगवेगळे अडचणी असतील, वेगवेगळे बंधन असतील, वेगवेगळे आव्हान समोर असतील आणि म्हणून त्याचं मन खचू नये, त्याची सेवाची गती कमी होऊ नये म्हणून पत्राद्वारे तो त्याला बोध देतोय का तू जे करतोय ते करत राहा, ते करत राहा. प्रेज द लॉर्ड. कोण बोलतोय? पौल. कोणाशी? तिमोथीशी. प्रेज द लॉर्ड. आणि आज परमेश्वर देखील त्या वचनातून आम्हाशी बोलतोय का आम्हाला देखील परमेश्वरांनी वेगवेगळ्या प्रकारची सेवा दिलेली आहे. कोणाकडे आराधना आहे, कोणाकडे प्रार्थना आहे, कोणाकडे वचन आहे, कोणाकडे जाऊन प्रोत्साहन आहे, कोणाकडे जाऊन प्रभूचे मार्ग प्रगट करणं आहे, कोणाकडे प्रगटीकरण आहे. वेगवेगळ्या प्रकारची सेवकाई कुणी आम्हाला दिली? परमेश्वराने. आणि देवाची इच्छा आहे की जी सेवकाई आम्हाला दिली आम्ही पण ती करण्यामध्ये तत्पर असावं. प्रेज द लॉर्ड. कसं असावं? तत्पर असावं. कारण कधी कधी सुरुवात तर आवेशाने होती पण शेवटपर्यंत आवेश राहत नाही. मधी जाऊन कधी कधी आपण काय होऊन जातो? थंड होऊन जातो किंवा आपलं लक्ष आपण विसरून जातो. म्हणून देवाची इच्छा आहे की आपलं लक्ष आपण विसरू नये. आणि म्हणून पॉल पण तिमोथीवर नजर ठेवून होता आणि पत्राद्वारे त्याला प्रोत्साहन देतो का तुझ्या कामात तू थंड होऊ नकोस, तू जे करतोय ते करत राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजलं इथपर्यंत? पुन्हा एकदा तो पत्र लिहितो. पत्रात काय म्हणतो तो वाचूया. 2 तिमोथी 4 अध्याय 7 आणि 8 वचन. रीड करा. मी चांगले युद्ध केले आहे. हा, आता पत्र लिहिलंय. कुणी कोणाला लिहिलंय? पौलाने तिमोथीला. हा, पहिल्या पत्रात तो म्हणला काय करत राहा? सेवा करत राहा. बरोबर आहे. दुसऱ्या पत्रामध्ये पौल पुन्हा त्याच्याशी बोलतोय. कोणाशी? तिमोथीशी. कोणाशी? तिमोथी. हा, त्याला काय सांगतोय तो बघतोय का तो सेवा करतोय पण त्याच्या सेवेमध्ये गती यावी म्हणून तो त्याला सांगतोय की तुला काय प्रतिफळ मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळते ठिकाणी त्याला प्रोत्साहन भेटावं. कोणाला? तिमोथीला. त्याला प्रोत्साहन भेटावं म्हणून तो स्वतःचं उदाहरण देतोय. कोणाचं? स्वतःचं. कोणाला? तिमोथीला. काय उदाहरण देतो काय सांगतो? पुन्हा वाचूया ते वचन. सेम. रीड करा. मी चांगले युद्ध केले आहे. हा, धाव संपवली आहे. हा, तो म्हणतो का मी चांगले युद्ध केलं आणि धाव संपवलं. म्हणजे काय? जे सुवार्तेचं कार्य मला दिलंय ते कार्य मी विश्वासू आणि प्रामाणिकपणे पूर्ण केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाचूया. विश्वास राखला आहे. हा, आता पुढे माझ्यासाठी जो न्यायीपणाचा मुकुट ठेवला आहे. हा, पुढं माझ्यासाठी न्यायीपणाचा मुकुट ठेवला आहे. कारण मी माझी धाव संपवली, मी माझा विश्वास राखला म्हणून मला मुकुट भेटणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला भेटणार? मला भेटणार. कोण असं म्हणतो? पौल म्हणतो का मी माझी धाव संपवली. म्हणजे जे काही सेवा परमेश्वराने मला दिली, जे काही परमेश्वर माझ्याशी बोलला, मला प्रगट केलं, ते काम मी प्रामाणिकपणे केलं, विश्वासूपणे केलं आणि म्हणून मला जीवनी मुकुट भेटणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस. तू कोणाला सांगतोय? तिमोथीला. का तुला जे मी सांगतोय सेवा कर, प्रार्थना कर, वचन लोकांना दे, लोकांना प्रभूचे मार्ग प्रगट कर, ते यासाठी कर का फक्त ते करायचे म्हणून करू नको, तर त्यामध्ये तुला जीवनी मुकुट भेटणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं ठिकाणी त्या तो प्रोत्साहन देतो का काय भेटणार? जीवनी मुकुट भेटणार आहे म्हणून तुला ही धाव धावायची आहे. पुढे काय लिहिलं वाचूया. तो त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल आणि केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय आहे त्या सर्वांनाही देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो काय म्हणतो फक्त मलाच मिळेल का? नाही, त्या सर्वांना जे यावर विश्वास ठेवतात की खरंच त्याची सेवा केल्यानंतर परमेश्वर जीवनी मुकुट देणार आहे. त्या सर्वांना तो मुकुट परमेश्वर देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो का पौल त्याला प्रोत्साहन देतो का काय कर? परमेश्वराची सेवा कर. यासाठी कर का तुला तो जीवनी मुकुट भेटावा आणि तुला तुझी धाव संपवणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि फक्त एवढंच नाही तर ज्यावेळेस आम्ही मत्तई पाहतो, मत्तईमध्ये देखील येशू ख्रिस्त शिष्यांना प्रोत्साहन देतो.
त्याच्या आजूबाजू असणाऱ्या लोकांना सांगतो का ही जगिक संपत्ती साठवू नका. कोणती संपत्ती साठवा? स्वर्गीय संपत्ती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो पण काय म्हणतो का जगिक संपत्ती साठवू नका. कोणती संपत्ती साठवा? स्वर्गीय. वाचू या ठिकाणी आपण मत्तय 6 अध्याय 19 आणि 20 वचन. जेथे कसर व जंग खाऊन टाकतात आणि जेथे चोर घर फोडून चोरी करतात तेथे तुम्ही आपणाकरता संपत्ती साठवून ठेवू नका. तर आकाशामध्ये जेथे कसर किंवा जंग खाऊन टाकीत नाही आणि जेथे चोर घर फोडीत नाहीत किंवा चोरीतही नाहीत तेथे तुम्ही आपणाकरता संपत्ती साठवा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर प्रभू येशू 5, 6, 7 हे 3 अध्याय डोंगराचा उपदेश. कुठला उपदेश? डोंगरावरचा. कोण उपदेश देत होता? प्रभू येशू. आणि तो म्हणतो का जगिक संपत्ती साठवू नका. कोणती संपत्ती साठवा? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मी विषय आजचा दिला का वेळ कमी, मी पुढे येणार आहे. वेळ कमी काय, पण आम्हाला कोणती संपत्ती साठवायची? स्वर्गीय संपत्ती. स्वर्गीय संपत्ती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बाकी कोणतीच गोष्ट सांगती येणार नाही. बाकी कोणतीच गोष्ट सांगती येणार नाही. म्हणून तुमचं सर्व लक्ष कोणत्या संपत्तीकडे असू द्या? स्वर्गीय संपत्ती. हा, पण ती कमवायची. ती कमवायची. कोणाला कमवायची? आपल्याला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया अजून एक अध्याय या ठिकाणी मत्तय 19 अध्याय आणि 21 वचन. आम्हाला कळल की कशा प्रकारे स्वर्गीय संपत्ती आम्ही साठवू शकतो. येशूने त्याला म्हटले, तर जर तुला पूर्ण होण्याची इच्छा असली तर जा, आपल्याजवळ जे काही आहे ते विकून गोरगरिबांना दे, म्हणजे तुला आकाशात संपत्ती मिळेल. हा, आकाशात संपत्ती पाहिजे असेल तर तुझं काय कर? सगळं विकून टाक. हा, आणि पुढे काय लिहिलंय? आणि चल माझ्या मागे ये. हा, कोणा मागे ये? माझ्या मागे ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू म्हणतो का जर तुला स्वर्गीय संपत्ती पाहिजे तर जे तुझ्याकडे येते विकून टाक. विकून टाक आणि कोणाच्या मागे ये? माझ्या मागे. माझ्या मागे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं का ठिकाणी? म्हणजे प्रभूची इच्छा आहे का आपण आपलं जीवन पूर्णतः कोणाला समर्पण केलं पाहिजे? प्रभूला. देव जे काही त्याच्या पवित्र वाचनाद्वारे आमच्याशी बोलतो, आम्हाला प्रगट करतो, त्या वाटेवर त्या मार्गावर आम्ही चाललं पाहिजे. कारण त्याचद्वारे आमची स्वर्गीय संपत्ती वाढणार आहे आणि साठणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्हाला कुटुंब आहे, आम्हाला नातेवाईक आहे, आम्हाला घर आहे. प्रेज गॉड, चांगली गोष्ट आहे. पण ते सर्वस्व काही नाही आहे. नक्की तुमचा वेळ त्यांना तुम्ही नक्की द्या, तुम्ही नक्की तुमच्या कामाला जा, पण या सर्वातून देखील आम्हाला परमेश्वराची सेवेसाठी प्रथम स्थान द्यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण याचद्वारे स्वर्गीय संपत्ती वाढल. दुसऱ्या कोणत्याच कारणाद्वारे स्वर्गीय संपत्ती वाढणार नाही. जे काही परमेश्वर आम्हाला या वाचनातून शिकवतो, बोध करतो, आत्म्यात आम्हाला प्रवृत्त करतो, आपण ते केलं पाहिजे. कारण ह्याद्वारे आमची काय साठणार? स्वर्गीय संपत्ती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे का आपण लोकांसाठी प्रार्थना करावी. येस, आम्ही प्रभूच्या मार्गात चालल्याने आम्हाला ब्लेसिंग्स मिळतील, पण ज्यावेळेस आम्ही इतरांसाठी मध्यस्थी करतो, आम्ही इतरांसाठी प्रार्थना करतो, आम्ही इतरांना वचन दाखवतो, आम्ही इतरांना बोध करतो, आम्ही इतरांना प्रभूचा मार्ग प्रगट करतो, आमची स्वर्गीय संपत्ती अजून फास्टली वाढत जाते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी? म्हणून आमची काय वाढली पाहिजे? स्वर्गीय संपत्ती. येस, आमची स्वर्गीय संपत्ती वाढली पाहिजे. आणि ती ऑटोमॅटिक नाही वाढणार. त्यासाठी कोणाला काम करावं लागेल? आपल्यालाच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काम कोणाला करावं लागेल? आपल्यालाच. ऑटोमॅटिक स्वर्गीय संपत्ती नाही वाढणार. स्वर्गात येशूच्या कृपेमुळे प्रवेश आहे, पण त्या ठिकाणी जर तुम्हाला चांगलं वेतन आणि मजुरी पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला इथं काम करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रवेश कसा आहे? फुकट आहे. कसा आहे? फुकट आहे. कोणाच्या रक्तामुळं? येशूच्या रक्तामुळे आम्हाला फुकट प्रवेश आहे. पण त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं वेतन मजुरी मिळावी म्हणून या ठिकाणी तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. वाचू या ठिकाणी काय सांगतं बायबल. जर आपण तिमोथेचं पहिलं पत्र 6 अध्याय आणि 19 वचन वाचूया. जेणेकरून पुढल्या काळी चांगला आधार होईल असे साठवण त्यांनी आपणासाठी करावे, यासाठी की जे खरेखुरे जीवन ते त्यांनी धरून ठेवावे. हा, काढलं का सर्वांनी? हा, स्लोली रीड करा. हा, जेणेकरून पुढल्या काळी. हा, तो काय म्हणतो? जेणेकरून. कोणत्या काळी? पुढल्या काळी. कोणत्या काळी? पुढल्या काळी. म्हणजे कोणता काळ? ज्यास आम्हाला परमेश्वर उचलून घेईल. ज्यास परमेश्वर आम्हाला उचलून घेईल आणि आम्ही कुठं जाणार? स्वर्गामध्ये. येस, आम्ही सुखलोकामध्ये जाणार. हा, पुढे वाचूया. जेणेकरून पुढल्या काळी चांगला आधार होईल असे साठवण आपणासाठी करावी. हा, तो म्हणतो का पुढच्या काळी. कोणत्या काळी? पुढच्या काळी. हा, त्या काळासाठी तिथं आधार व्हावा म्हणून आताच तुम्ही काय करून घ्या? साठवण करून ठेवा. साठवून घ्या. काय घ्या? साठवण करून ठेवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? तिथं तुम्हाला उपयोगी येईल.
तिथे काय होईल? उपयोगी येईल. म्हणजे याचा आत्मिक अर्थ काय होतो? समजा आम्ही प्रभूमध्ये उचलल्या गेलो, दुसऱ्याला भरपूर मिळेल आणि आपला मग जीव त्या ठिकाणी एकदम कमी होऊ लागेल. प्रभू त्याला एवढं देतो, मला काहीच नाही, म्हणतो का त्या काळी आधार व्हावा म्हणून आताच तू साठवून ठेव. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कळलं? उभा राहा एक मिनिट. आम्ही दोघं कुठं उचलल्या गेलो? यांना भरपूर भेटलं. कुठं? यांना भरपूर प्रभूंनी मोठा मुकुट घातला, भरपूर त्यांना बाकीच्या गोष्टी वैभव प्रभूंनी दिल्या त्या ठिकाणी. मला कमी मिळालं. कसं मिळालं? माझं मन कसं होणार त्या ठिकाणी? प्रभूला कमी दिलं, मला त्यांना किती दिलं? त्यांना यासाठी मिळालं का त्यांनी या ठिकाणी देवासाठी भरपूर झटले. प्रेज द लॉर्ड. म्हणून म्हणतो का त्या काळात आधार व्हावा म्हणून ह्या काळात तू साठवून ठेव. प्रेज द लॉर्ड. म्हणून ह्या काळात या स्थितीमध्ये आम्हाला कोणासाठी काम करायचं? प्रभूसाठी. प्रेज द लॉर्ड. नाहीतर काय होईल? प्रवेश मागणार, त्याला भरपूर नाही मिळणार, माझं तोंड कसं राहणार? छोटं राहणार. कसं राहणार? छोटं होणार, मन खिन्न होणार. त्याला एवढं मिळालं, मला कमी मिळालं. मग याच्याकडे आत्मा होता, माझ्याकडे नव्हता का? याच्याकडे बायबल होतं, माझ्याकडे नव्हतं का? याच्या संगती प्रभू बोलायचा, माझ्या संगती नव्हतं बोलत का? सगळं काही सारखं होतं, पण मी केलं नाही आणि त्यांनी केलं. प्रेज द लॉर्ड. सेवकात काही वेगळा आत्मा असतो का? त्याच्याकडे काही वेगळं बायबल आहे का? नाही. सगळं सारखं आहे. सगळ्यांशी परमेश्वर बोलतो, सर्वात देवाचा आत्मा आहे. पण जो ऐकतो आणि करतो त्याला अधिक वेतन मजुरी मिळणार, पण जो नाही करणार त्याला अधिक वेतन मजुरी मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. बसा, वाचूया पुढं अजून एक वचन. करंथीकराचं पहिलं पत्र 3 अध्याय आणि 8 वचन. लावणारा व हा. पाणी देणारा हे एकच आहेत. हा, पुढं. आणि प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे, कशाप्रमाणे? आपापल्या श्रमाप्रमाणे. प्रवेश आहे, वेतन सगळ्यांना सारखं, आपापल्या श्रमाप्रमाणे तुम्हाला वेतन मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? वचन स्पष्टपणे सांगतं की लावणारा किंवा वाढवणारा त्यांच्याप्रमाणे नाही, पण कसं? ज्याच्या त्याच्या श्रमाप्रमाणे. श्रमाप्रमाणे. म्हणजे तुम्ही किती देवासाठी आज देवाचं वचन घेऊन लोकात पळताय, लोकात धावताय, तुम्ही किती वेळ काढताय, तुम्ही किती प्रभूला समर्पण करताय, तुम्ही किती लोकांमध्ये जाऊन देवाचा गौरव करताय. जर तुम्ही तुमचा वेळ देताय तर तुमच्या श्रमाप्रमाणे परमेश्वर तुम्हाला प्रतिफळ देणार देईल. आहे. म्हणून ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेला बाहेर पडता, एक विशेष देवदूत तुमच्या मागे एक एंट्री घेऊन बसलेला आहे का आज ही सिस्टर, आज हा भाऊ इतक्या वाजता आपला वेळ काढून प्रार्थनेला गेला, आज या बसमध्ये या ठिकाणी यांनी प्रभूचं वचन सांगितलं, यांनी सुट्टी काढून आज देवाचा गौरव करण्यासाठी या ठिकाणी गेला, हा उन्हामध्ये फिरून आज देवाचा गौरव करतोय, आज हा घरातलं सर्व ॲडजस्ट करून त्या ठिकाणी प्रभूचा गौरव करतोय. हे सर्व एक एंजल आमच्यासाठी विशेष देवदूत काय करतोय? लिहून ठेवतो. कारण हिशोब होणार आहे. काय होणार आहे? हिशोब होणार आहे. मग देवाचं काय गणित कच्चं आहे का? प्रभूने ऑलरेडी एक एक देवदूत आम्हासाठी अपॉइंट करून ठेवलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो काय करतोय? आमची नोंद करतोय. काय करतोय? नोंद करतो. नोंद करतोय का या दिवशी या वेळेस हा प्रार्थना करत होता, या वेळेस हा माझा विषय घेऊन कोणाला तरी देवाच्या मार्गाकडे आणण्याचा प्रयत्न करत होता, हा भर उन्हामध्ये, हा पावसामध्ये, हा थंडीमध्ये माझ्या घरासाठी पळत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो का प्रत्येकाच्या श्रमाप्रमाणे. आणि श्रम कोण मोजतोय? परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाचा माप तराजू जगासारखा नाही जो चोरणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे काही तुम्ही करताय त्याचं प्रतिफळ परमेश्वर आम्हाला देणार. प्रेज द लॉर्ड. कळतंय ठिकाणी. म्हणून देवाची इच्छा आहे की आमच्याकडे वेळ आहे आणि आम्हाला चांगलं वेतन मजुरी मिळावं म्हणून आपण देवाच्या राज्यासाठी झटलो पाहिजे. कारण फायदा फक्त त्याचा नाही, आमचं वेतन आणि मजुरी वाढणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया अजून एक वचन या ठिकाणी. प्रगटीकरण याचा 22 अध्याय 12 वचन. आणि पहा, मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे देण्यास माझ्याजवळ माझे वेतन माझ्याजवळ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी कसा येतो? लवकर येतो. मी कसा येतो? लवकर येतो. हा. आणि प्रत्येकाचं जे जे वेतन द्यायचंय ते कोणाकडे? माझ्याकडे आहे. माझ्याकडे, म्हणजे येशूकडे. कोणाकडे? येशू जवळ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी कसा येतो? लवकर येतो. हा. तो म्हणतो का मी लवकर येतो आणि प्रत्येकाचं वेतन माझ्याकडे मी ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाचचा विषय मी काय दिला होता? वेळ कमी आहे. वेळ कमी आहे आणि स्वर्गीय संपत्ती आम्हाला साठवायची आहे. साठवायची आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वेळ कमी आहे. का वेळ कमी आहे? प्रभू याचा वेळ संपला का? प्रभू याचा वेळ संपला का बाकी अजून? संपलेला आहे.
6,000 वर्ष झाले पूर्ण झालेत. यस, समय पूर्ण झाला. 17 वर्ष एक्स्ट्रा झालेले आहेत. परमेश्वर कोणत्या क्षणाला येईल माहीत नाही. म्हणून आमची स्वर्गीय संपत्ती वाढवण्यासाठी आमच्याकडे वेळ कमी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? वेळ ऑलरेडी निघून गेलाय, संपलाय. ही तर देवाची सहनशीलता वाढ बघती, अजून लोकांचं तारण परिवर्तन व्हावं. आणि दुसरं, माझ्या लेकरांना चांगलं वेतन मजुरी यावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तो कधी कोणत्या घटकेस येईल माहीत नाही. म्हणून आमच्याकडे वेळ कमी. कोणाकडे वेळ कमी आहे? आमच्याकडे. कारण खुशखळ लोक म्हणतात, प्रभू खूप दिवस झाले तू येत नाही. ते म्हणतो तुझं वेतन आणि मजुरी पण खूप कमी, ती तू कमवलेली नाही अजून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला जरी प्रभू कळला, पण लक्षात ठेव, तुला वेतन कसं मिळवायचं हे नाही कळलं अजून. कळतं का? ठिकाणी पुष्कळ लोक म्हणतात की देवा मी कोणाची वाट बघतोय का? कारण तुला कोण कळला? प्रभू कळला. पण ते म्हणतो अरे थांब, तुला फक्त एवढंच कळलं, तुला हे नाही कळलं का तुला वेतन आणि मजुरी पण कमवायची आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुझ्याकडे वेळ खूप कमी आहे. वेळ कसा आहे? खूप कमी आहे. कधी कोणत्या घटकेस येईल माहीत नाही. म्हणून आज तुम्हाला ते कमवलं पाहिजे. आणि जर तुम्ही कमवणार नाही तर लक्षात ठेवा, त्यानंतर पुन्हा कधीच तुम्हाला ती संधी नाही. कळतं का ठिकाणी? आज ही संधी आहे. कधी ही संधी आहे? आजच. आज या क्षणाला ही संधी आहे. एकदा का तुम्ही प्रभूमध्ये उचलल्या गेले, नंतर हा काळ पुन्हा कधीच येणार नाही का तुम्ही जाऊन तुमची स्वर्गीय संपत्ती वाढवावी. मग जेवढी तुम्ही कमवली त्याच्यावरच भागवायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कळलं? आज वेळ आहे. आज काय आहे? वेळ आहे. आज कृपा आहे. आज काय? कृपा आहे. आज आत्म्याची आम्हाला सहभागिता आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज वेळ आहे. आज कृपा आहे. आज आत्म्याची सहभागिता आहे. आज आम्हाला प्रोत्साहन आहे. आज आम्हाला धैर्य आहे. आज आम्हाला सुरक्षा आहे. आणि म्हणून आम्ही अधिक पडलं पाहिजे. आम्ही अधिक स्वर्गीय संपत्ती साठवली पाहिजे, कारण वेळ कमी आहे. पण एकदा का हा वेळ निघून गेला, पुन्हा हा वेळ कधी येणार नाही. आणि जेवढं तुमच्याकडे स्वर्गीय संपत्ती आहे तेवढीच राहणार, त्याच्या पलीकडे ती कधीच वाढणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज वेळ आहे. कोणाकडे? माझ्याकडे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय वाढवली पाहिजे? स्वर्गीय संपत्ती. मग घरातून बाहेर पडावं लागल, वेळ काढावं लागल, आपल्यातला लाजळूपणा मारावा लागल आणि बाहेर येऊन कोणाची सेवा करावं लागल? प्रभू येशूची. फक्त हे म्हणत नाही जमणार, नाही मला नाही जमत, नाही मला नाही जमत. ते म्हणतो जमून घे, नाही तर काय वाढणार नाही. स्वर्गीय संपत्ती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर कुठं कामाला जायचं आणि त्या ठिकाणी म्हटलं की मला कामाला घ्या, काम येतं का? नाही मला नाही येत. मग काय म्हणतो, तुम्हाला पगार देईल का पगार? नाही. माणूस जर पगार देत नाही तर ते म्हणतो का त्याही ठिकाणी तुला पगार मिळणार नाही. तुला वेतन आणि मजुरी पाहिजे तर तुला मी दिलेली सेवा करावीच लागेल. प्रेज द लॉर्ड. अन्यथा दुसऱ्यांचा वैभव त्या ठिकाणी पाहशील, तुझं मन खिन्न होईल. आणि ते खिन्न तर थोड्या वेळासाठी नाहीये, अनंतकाला जीवनासाठी. प्रेज द लॉर्ड. पुन्हा सुसमाचार सांगायचा कुठं जाऊन? परत कुठं प्रचार आहे का? पुन्हा प्रचाराची आम्हाला संधी नाही. म्हणून आज दिलेला वेळ आमच्याकडे. म्हणून तुम्ही आज जे काही कमवताल तेच त्या ठिकाणी बांधल्या जाईल. आज तुम्ही जे काही तेच त्या ठिकाणी बांधलं जाईल, तेच तुम्हाला मिळणार. अन्यथा तुम्हाला काहीच मिळणार नाही. म्हणून ती स्वर्गीय संपत्ती वाढावी म्हणून देव देखील बोलतो, येशू देखील बोलतो, कारण ही संपत्ती नाही ती संपत्ती साठव. कारण तिथं डिस्काउंट नाही, इथं डिस्काउंट आहे. तुला काय पाहिजे घेऊन टाक. प्रभू मला अजून अभिषेक, अजून अभिषेक. प्रभू मला ते दान घेऊन टाक. तुला काय पाहिजे वाढव, किती वाढवायचं. पण लक्षात ठेव, एकदा का तिथं आला आणि तू म्हणला का प्रभू वाढव ना माझी संपत्ती, मी काय नाही करू शकणार. जे काही तू खाली काम केलं त्याचाच पगार तुला तिथं मिळणार. एकही रुपया मी तुला वाढून देऊ शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज आमच्याकडे संधी आहे. कधी? आजच. आज आपण काम केलं पाहिजे. अनेकदा वचन कानावर पडतं, आपण त्याला सिरियसली घेत नाही. एका दरवर्षाच्या नवीन निश्चयाप्रमाणे निश्चय असतो, तो निश्चय निघून जातो. पण ते म्हणतो याच्यात नुकसान तुझं आहे, माझं नाही. मी दरच वेळेस येणार, तुला बोध करून जाणार. मी दरच वेळेस येणार, तुला प्रोत्साहन देऊन जाणार. ऐक माझं काम कर, ऐक माझं काम कर, ऐक बाहेर पड, ऐक वेळ काढ. का? तुझी स्वर्गीय संपत्ती वाढावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तू ऐकून न ऐकल्यासारखं करतो तर त्याला तू जबाबदार आहे, मी परमेश्वर जबाबदार राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? वेतन कोणाकडे? प्रभू येशूकडे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कृपेमध्ये सर्व मिळेल, पण तिथे एक रुपयाही वाढून मिळणार नाही. म्हणून आज प्रभूचं काय करा?
काम करायचं. काय करायचं? घरचे रिझन सांगून नाही जमणार. नाही माझ्या घरच्या इथं अशी स्थिती, नाही माझ्या कामाचं असं वातावरण आहे, नाही हे ते म्हणतो तुला विश्वास नाही का स्वर्ग आहे? तुला विश्वास नाही का रॅप्चर होणार आहे? तुला विश्वास नाही का मी वेतन मजुरी देणार आहे? बाकीचं गांभीर्य तुला आहे, पण माझं गांभीर्य तुझ्यामध्ये तुला दिसत नाही. म्हणून जर तुला संपत्ती मिळणार नाही त्याला मी जबाबदार राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्हाला सिरियसनेस पाहिजे. कुणाच्या प्रती? देवाच्या प्रती आणि देवाच्या वचनाच्या प्रती. का देव जे बोलतो देव ते करणार आहे, देव ते करणार आहे. पण जर आपण ऐकून नाही ऐकल्यासारखं करतो त्याला परमेश्वर जबाबदार राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा एक सुंदरचं उदाहरण आहे योसेफाचं. कोणाचं? योसेफाचं. काढू या ठिकाणी आपण प्रारंभ काढू किंवा उत्पत्ती आपण काढू 41 वाद. पहा हे खूप सुंदर उदाहरण आहे. या उदाहरणाद्वारे जो संदेश मी तुम्हाला आज या ठिकाणी घेऊन आलो तर ह्याच वाचनाद्वारे प्रभूने हा संदेश मला दिला का वेळ कमी आहे. वेळ काय आहे? कमी आहे. आणि तू जे काही कमवल त्याचंच वेतन मजुरी तुला मिळणार. आणि ऐक, हीच एक संधी, याच्यानंतर पुन्हा कधी संधी मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योसेफाचं उदाहरण आहे. बायबल सांगतं की योसेफ ज्या बंदिवान अवस्थेमध्ये होता, कारागृहामध्ये होता, त्या ठिकाणीचा जो फारो मिस्रामधला राजा होता त्याला स्वप्न पडलं. त्याला काय पडलं? स्वप्न पडलं. आणि त्या स्वप्नामुळे तो बेचैन झाला. त्याने पुष्कळ लोकांना बोलवलं, त्याचा अर्थ कळला नाही. नंतर त्याला कळलं की योसेफ नावाचा कोण एक व्यक्ती आहे ज्याच्यावर देवाची कृपा आहे आणि तो बरोबर स्वप्नाचा अर्थ सांगतो आणि खरंच तसं घडतं देखील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया राजाला काय स्वप्न पडलं. 41वा अध्याय आणि 17व वचनापासून वाचूया. रीड करा. मग फारो योसेफाला म्हणाला, पहा मी आपल्या स्वप्नात नदीच्या काठी उभा होतो आणि पहा सुंदर व अंगाने पुष्ट अशा 7 गायी नदीतून वर येऊन लवाळ्यात चरत होत्या. आणि पहा त्यांच्या मागून वाळक्या व फार कुरूप व अंगाने रोडक्या अशा काही 7 गायी वर आल्या. सर्व मिसर देशात त्यांच्यासारख्या वाईट मी कधी पाहिल्या नाहीत. तेव्हा त्या रोड व कुरूप गायींनी पहिल्या 7 पुष्ट गायींना खाऊन टाकले आणि त्या त्यांच्या पोटात गेल्यावरही त्या त्यांच्या पोटात गेल्या असे दिसेना, तर त्या पहिल्याप्रमाणेच कुरूप राहिल्या. मग मी जागा झालो. नंतर मी आपल्या स्वप्नात पाहिले, तो पहा एका ताटावर भरदार व चांगली अशी 7 कणसे आली. आणि पहा त्यांच्या मागून वाळकी बारकी पूर्वेच्या वाऱ्याने करपलेली अशी 7 कणसे निघाली. आणि बारक्या कंसांनी ती 7 कणसे गिळून टाकली. आणि हे मी जादूगारांना सांगितले, परंतु त्याचा उलगडा करून मला सांगेल असा कोणी नव्हता. प्रेज द लॉर्ड. 7 कशा गायी होत्या? धष्टपुष्ट. पण त्याला वाळल्या 7 गायींनी काय करून टाकलं? खाऊन टाकलं. आणि दुसरं स्वप्न काय होतं? 7 भरदार कंस होते पण त्याला वाळलेल्या 7 कंसांनी काय केलं? खाऊन टाकलं. याचा हा स्वप्नाचा अर्थ कुणी सांगितला? योसेफाने. कुणी सांगितला? योसेफाने. तो म्हणतो का देव जे तुला 2दा बोलला. किती बोलला? 2दा बोलला. म्हणजे स्वप्न त्याने 2 वेगवेगळे दाखवले. म्हणजे परमेश्वर ते करणार आहे. परमेश्वर ते करणार आहे. वाचू या ठिकाणी 28व वचन. ही गोष्ट मी फारोला सांगितली ती हीच. देव जे करणार आहे ते त्याने फारोला दाखवले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाचूया. पहा मी सर्व मिसर देशात मोठ्या सुकाळाची 7 वर्ष येत आहेत आणि त्याच्यानंतर दुष्काळाची 7 वर्षे येतील. मग मिसर देशात सुकाळाचा अगदी विसर पडेल आणि दुष्काळ देशाचा क्षय करील. आणि पुढे होणाऱ्या दुष्काळामुळे देशात सुकाळाची माहिती राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, त्यांनी स्वप्नाचा अर्थ सांगितला. स्वप्नाचा अर्थ काय होता? 7 वर्ष सुकाळ पडणार आहे. सुकाळ म्हणजे काय? भरपूर पाऊस पडल आणि चांगलं पीक येईल. पण त्याच्या 7 वर्षानंतर असा दुष्काळ पडल का आलेला सुकाळ देखील लोक काय होऊन जातील? विसरून जातील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षपूर्वक आहे का शब्द कसे वापरलेत? का तो म्हणतो का असा भयानक दुष्काळ पडल का सुकाळ काय होता हे देखील लोक विसरून जातील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं या ठिकाणी अर्थ काय होता की 7 वर्ष भरपूर तुम्ही पेरा, भरपूर उगवल आणि तुम्ही काय करा? साठवून ठेवा.
तुम्ही काय करा, साठवून ठेवा. यस, या ठिकाणी प्रभूंनी योसेफाद्वारे याचा अर्थ सांगितला का 7 वर्ष चांगले असतील पण 7 वर्ष भयानक दुष्काळ पडल. आणि मग त्यांनी राजाने त्याला विचारलं काय करावं, तर तो म्हटला का तू एक व्यक्तीला नेम आणि अशा चांगल्या प्रकारे शेती कर का तुला भरदार पीक येईल आणि ते सगळं पीक तू काय करून ठेव, साठवून ठेव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, 7 वर्ष कसं येणार आहे, भरदार पीक येणार आहे, ते साठवून ठेव. ते काय कर, साठवून ठेव. कारण ते पीक साठवल्यानंतर 7 वर्षानंतर असा भयानक दुष्काळ पडल का त्यामध्ये ना तू पेरणी करू शकतो ना तू कापणी करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 7 वर्ष सुकाळ आहे म्हणून पेरणी कर, कापणी होईल, आनंदाने घे. जेवढं साठवता येईल तेवढं साठवून ठेव. कारण तू जे काही साठवशील त्या 7 वर्षामध्ये दुष्काळ पडल, जे तू साठवलं त्यातलाच तू खाऊ शकशील. नाही कळलं? 7 वर्ष काय करायचं, शेती करायची. हा, श्रम करायचे. काय करायचे, श्रम करायचे. भरपूर श्रम करायचे आणि गोळा करायचं आणि गोळा करायचं आणि गोळा करायचं. त्याही वेळेस खायचं, पण ते फक्त त्याच वेळेस उपयोगी नाही पडणार. तर जेवढं तुम्ही गोळा करता ते दुष्काळात उपयोगी येईल. हालेलुया. ते कधी उपयोगी येतील, दुष्काळामध्ये. कारण दुष्काळामध्ये पुन्हा पेरणी होणार नाही. जर पेरणीच नाही होणार तर कापणीकडून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? तो म्हणला का 7 वर्ष तुझ्याकडे, 7 वर्ष तुझ्याकडे आहे. भरपूर कर, भरपूर गोळा कर, जेवढं होईल तेवढं गोळा कर. कारण जे काही तू गोळा करशील त्याचाच तू उपभोग त्या 7 वर्षात घेऊ शकतील. नंतर त्याचा उपभोग तुला घेता येणार नाही. म्हणून आता गोळा कर. आता काय कर, गोळा कर. कारण दुष्काळ एवढा भयानक असेल का सुकाळ काय होता हे तुला लक्षात राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी योसेफालाच नेमलं आणि योसेफाने सर्वत्र लोकांना कामाला लावलं. जमीन लोकांना दिली, कशासाठी, शेतीसाठी. भरपूर पीक गोळा केलं. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ठिकठिकाणी त्यांनी ते जमा केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्यास दुष्काळ पडला, ज्यास काय पडला, दुष्काळ पडला, जे साठवलं होतं त्याचाच ते उपभोग घेऊ लागले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे साठवलं होतं त्याचा उपभोग ते घेऊ लागले. आता ते साठवू शकतात का, नाही. आता पेरणी आहे का, नाही. आता कापणी आहे का, नाही. जे साठवलं तेच खायचं, त्याच्या पलीकडे काही मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळते त्याचं प्रगटीकरण काय आहे. जसं इथं 7 वर्ष यांच्याकडे होते तसंच आमच्याकडे 6,000 वर्ष तर होऊन गेले. आता जे आम्ही ज्या पिरियडमध्ये चाललोय ना तिथं प्रॉपर टाइम नाहीये का. किती टाइम तुमच्याकडे, इथे किती वर्ष होते, 7 वर्ष. त्यांच्याकडे स्पेसिफिक टाइम होता की आता बाबा हा या टायमापासून तो आहे. पण आपण ज्या स्थितीमध्ये जगतोय तिथं कुणीच तुम्हाला स्पेसिफिक टाइम सांगू शकणार नाही की एवढाच वेळ बाकी. म्हणून नेहमी तुम्ही हाय अलर्टवर प्रभूचं काम करा. प्रेज द लॉर्ड. कारण जेवढं तुम्ही आता साठवताल तेच तुम्हाला उपयोगी पडणार. नंतर पुन्हा साठवणूक होणार नाही. कारण ज्यास आम्ही प्रभूकडे उचलल्या जाऊ ह्या पृथ्वीवर भारी दुष्काळ पडणार आहे. या पृथ्वीवर काय पडणार आहे, दुष्काळ पडणार आहे. 7 वर्ष. किती वर्ष, 7 वर्ष. 7 वर्ष जो काळ असेल तो कोणाचा असेल, दुष्काळाचा. हा, ख्रिस्त विरोधकाचा काळ. कोणाचा काळ, ख्रिस्त विरोधकाचा. आणि त्या काळात वचनाची पेरणी होणार नाही. तो म्हणतो का असा दुष्काळ पडेल का सुकाळ काय होता हे पण लोकांना समजणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आम्ही जर उचलले गेले तर वचन कोणात पेरणार मग आपण. स्वर्गात सुवार्ता सांगायची का, पृथ्वीवर तर कोणाचं कार्य आहे. आणि एकदा तिकडे गेलो इकडे येता येईल का तुम्हाला, नाही. 7 वर्ष भारी दुष्काळ इथं पेरणी होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जो आज तुमच्याकडे वेळ आहे त्यात पेरणी करा, जेणेकरून जी कापणी होईल त्याचा उपभोग तुम्ही त्यावेळेस घेऊ शकता. अन्यथा तुम्हाला त्याचा उपभोग मिळणार नाही. कारण पुन्हा पेरणी आणि कापणी नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं ना याचा आत्मिक अर्थ. आत्मिकता समजलं तर तुम्हाला हा लवकर समजेल हे स्वप्न नेमकं कशावर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून त्यांनी प्रॉपरली काम केलं आणि भरपूरनी गोळा केलं आणि भरपूरनी गोळा केलं. कारण त्यांना माहिती आहे का हाच वेळ आहे, नंतर वेळ आमच्याकडं नाही. एकदा का स्वर्गात उचलले गेले तुमच्याकडे कोणतीच सुवार्ता सांगायची गरज नाही, कोणत्या आजाराला प्रार्थना करण्यासाठी गरज नाही. कारण देवाच्या उपस्थितीमध्ये ऑटोमॅटिक सगळे बरे होणारे लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथं कोणता आजार, कोणतं डिप्रेशन नाही. मग कोणासाठी प्रार्थना, कोणासाठी सुवार्ता, कोणाला प्रोत्साहन, कोणाला धैर्य, तिथं काहीच गरज नाही. गरज इथं आहे आणि फायदा आपला आहे का स्वर्गीय संपत्ती तुमची साठणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो म्हणला का भारी दुष्काळ पडल
पृथ्वीवर दुष्काळ पडणार आहे, 7 वर्ष ख्रिस्त विरोधकाचा काळ राहील, त्या काळामध्ये आम्ही तिकडे असणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, आम्ही कुठं असणार? स्वर्गामध्ये. स्वर्गामध्ये असणार. म्हणून देव म्हणतो का आज काम कर, म्हणजे त्या ठिकाणी चांगलं वेतन मजुरी तुला मिळेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, अजून एक प्रगटीकरण मी याच्यामध्ये जोडल की ज्या 7 वर्ष दुष्काळ पडला, अन्न कुठं होतं? योसेफाकडे. अन्न कोणाकडे होतं? योसेफाकडे. योसेफाकडे. आणि म्हणून अन्न मिळवण्यासाठी लोक यायचे आणि काय मोजायचे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अन्न कुठंच नव्हतं, अन्न फक्त योसेफकडे होतं. आणि म्हणून लोक यायचे, पैसे द्यायचे आणि काय घ्यायचे? अन्न घ्यायचे. किंमत मोजायचे. काय मोजायचे? किंमत मोजायची. किंमत मोजायची. कळतंय ठिकाणी? ज्या वेळेस आमचं पुनरुत्थान होईल, आम्ही प्रभूकडे जाऊ, या पृथ्वीवर भारी दुष्काळ पडल. काय पडल? दुष्काळ पडेल. भारी दुष्काळ पडल. आणि ज्या लोकांना थोडंफार प्रभूचं वचन कळलं होतं, पण ज्यांनी आपलं जीवन सोपवलं नव्हतं, मग आता त्यांना किंमत मोजल्याशिवाय देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. नाही. कळतंय का? इथं भविष्यवाणी झाली, इथं स्वप्न दिसलं का बाबा काम करा, काम करा. पण पुष्कळ लोक असे असतील का ज्यांनी गोळा केलं नाही. ज्यांनी गोळा केलं नाही. मग दुष्काळ पडल्यावर मग त्यांना कळलं का रे झालं ते खरं झालं होतं, आम्ही काम केलं नाही, पण आम्हाला अन्नाची गरज आहे. अन्न नाही तर आम्हाला मारावं लागणार. अन्न नाही तर आम्हाला काय करावं लागेल? मारावं लागेल. ख्रिस्त विरोधकाच्या काळामध्ये जर अजूनही प्रभूचा स्वीकार केला नाही तर अनंत कालासाठी नरकाची भट्टी आहे. म्हणून आता किंमत मोजून मला मरण सहन करून कोणाला स्वीकार करावा लागणार? येशूला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कळलं? वेळ होता गोळा करण्याचा, बरोबर आहे. त्यांनी गोळा केलं का? नाही. समजत्या ठिकाणी का ज्यावेळेस योसेफाने सांगितलं असेल का बाबा असं असं स्वप्न दिसलंय, पुष्कळ लोक म्हणले असतील काय तर सांगतोय. ज्या लोकांनी सिरियसली घेतलं नसेल त्यांचं अन्न साठलं नसेल. आता ज्या योसेफ एवढं करतो, ही बातमी सर्वत्र पसरली नसेल का? पण पुष्कळ लोकांनी याला सिरियसली घेतलं नाही. करतात, करू दे, त्यांना करू दिलं, म्हणून त्यांच्याकडे अन्न राहिलं. पण बाकी असं लिहिलंय का पूर्ण पृथ्वीच्या पाठीवर भारी दुष्काळ होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे काय? आजही वचन चाललंय, आजही वचन लोकांकडे चाललंय, पण लोक वचन घेत नाहीत, लोक बदलत नाहीत, देहातच चालतात. मग ते उचलले जाणार नाहीत, इथंच राहतील. पण जास्त इतर राहतील आणि ते उचलले जातील, मग जाणीव होईल की रे मी जे ऐकलं होतं ते खरं होतं. आता प्रभूशिवाय मला पर्याय नाही. पण आता पर्याय नाहीये, आता किंमत मोजावी लागेल. आता काय करावं लागेल? किंमत मोजावी लागेल. म्हणजे ख्रिस्त विरोधक तुला त्याचा बनवण्याचा प्रयत्न करेल, पण तुला आपल्या जीवाची किंमत मोजावी लागेल. तुला हाल सहन करावे लागतील, तुला तसंच मारावं लागेल. त्याशिवाय तुला सर्वकालिक जीवन मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? अन्न फक्त युसुफकडे होतं, पण काय मोजावी लागली? किंमत. कारण दुष्काळ आहे बाहेर. बाहेर काय? दुष्काळ आहे. म्हणून ते म्हणतो का कशाला किंमत मोजता? आजच वेळ आहे, आजच तुमची स्वर्गीय संपत्ती साठवायला सुरुवात करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी? म्हणून आमच्याकडे वेळ आहे, आमच्याकडे वेळ आहे. कारण देवाची सहनशीलता अजून वाट बघते. आम्हाला माहिती आहे का अजून पुष्कळ लोक यायचे बाकी आहे. तरी माहीत नाही, रातोरात जर सर्वत्र सुवार्ता पोचली तर आम्हाला तयार राहायचं. आम्हाला काय करायचंय? तयार राहायचं. तयार राहायचं. का? कारण हीच वेळ आहे गोळा करण्याची. नंतर पुन्हा गोळा करण्याची संधी नाही. एकदा का देवाच्या सानिध्यात गेले, इथं तर पृथ्वीवर तुम्ही राहणार नाही. आणि राहिले तर ते इतकं सोपं नाही की तुम्ही इतकं इझिली देवाचा प्रचार करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज वेळ आहे. देव आमच्या बरोबर आहे. देव आम्हाला सहाय्य करायला तयार आहे. देव आम्हाला अभिषेक द्यायला तयार आहे. देव आमची कुटुंबाची आर्थिक गरज पूर्ण करायला तयार आहे. देव तुमच्या कुटुंबाला काय लागते द्यायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्ही देवाची सेवा करा, कारण यातच तुमचा फायदा आहे. कारण याचद्वारे तुमची स्वर्गीय संपत्ती साठणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, असं लिहिलंय. मला प्रॉपर हे लक्षात येत नाही, पण तो म्हणतो का जे देवासाठी काम करतात ना ते इथं पण आशीर्वादित आहे, ते इथं पण वतन पावतील आणि त्याही ठिकाणी त्यांना संपत्ती भेटणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, त्यांना इथं पण मी काय देणार? संपत्ती देणार. इथं पण संपत्ती देईल आणि ते तिथं पण संपत्तीचा उपभोग घेणार. कारण ज्यास तुम्ही मस्तसाठी झटता, मस्तसाठी काम करता, तर एक कुटुंब तुझं राहत नाही, ते माझं बनतं आणि मी त्याची काळजी घेणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून दुहेरी फायदा देवाच्या कार्यात. देव तुमच्या कुटुंबाची काळजी घेईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपलं गणित कसं आहे? पहिले काळजी घे मग मी करतो. मग ते गणित उलटं पडतं. पहिले काम कर मग बघ देवाची कृपा कशी विपुल होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून वेळ कमी. वेळ कसा आहे? कमी आहे. आपण आपला गोळा केला पाहिजे.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता दरच वेळेस कोणतरी येईल, धक्का देईल, कर रे सेवा, कर रे सेवा, कर रे सेवा. आमच्या कानावर किती वेळेस वचन पडतं. बायबल सांगतं का योसेफ त्याला काय म्हणला, देव दोनदा बोलला स्वप्नाद्वारे, म्हणजे देव करणारच आहे. हे बायबल नेहमी बोलतं. कोण येणार आहे, मग खोटं ठरणार आहे का ते? दोन स्वप्नावर एवढा कॉन्फिडन्स होता का 7 वर्ष भरपूर तयारी केली. देव हे पूर्ण बायबल देवाच्या येण्याबद्दल बोलतं, पूर्ण बायबल देवाच्या पुनरुत्थानाबद्दल बोलतं, पूर्ण बायबल आमचं स्वर्गरोहणाबद्दल बोलतं, पूर्ण बायबल आमच्या स्वर्गीय संपत्तीबद्दल बोलतं. मग जर ते बोलतंय ते करणार नाही का? करणारच. मग आपला विश्वास कुठे आहे? त्यांनी त्या स्वप्नावर विश्वास ठेवून योसेफाचं ऐकून ते केलं. मग आज आम्हाशी जे बोलतंय ते देवाचं वचन आहे. मग ह्या वचनाचा मान आपण केला पाहिजे आणि जे काही वचन आम्हाला सांगतं ते आपण केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आम्हाला स्वर्गीय संपत्ती पाहिजे असेल तर, नाही तर तिथे गेल्यानंतर फक्त कसं करायचं, बघत बसायचं. कसं? ओके, एखाद्या स्कूलमध्ये, एखाद्या गॅदरिंगमध्ये, स्कूल्समध्ये किंवा कॉलेजमध्ये आपण जातो, त्या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ असतं आणि मग आम्हाला कळतं की ज्या बक्षीस घ्यायला वरती जातात आपण म्हणतो अरे हा बोगस, याच्यापेक्षा तर मी, हा कसा आहे, हा बोगस आहे, याच्यापेक्षा मी चांगला आहे. पण ते म्हणतो तू चांगला आहे पण त्याचा फायदा नाही ना, तू भागच घेत नाही तर तुला बक्षीस कुठून? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही काहींचं लग्न एवढं भारी असतं की 3 प्राईज असतात आणि त्याच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये एकच असतं, फर्स्ट प्राईज घेऊन जात. हा म्हणतो अरे मी उतरलो असत बरं झालं असतं. कॉम्पिटिशनलाच कोण नव्हतं, एकटाच होता, फर्स्ट प्राईज घेऊन गेला. कळतं ठिकाणी. त्याच प्रकारे आमचं होईल त्या ठिकाणी. प्रभू याला काय नव्हतं येत, याला प्रार्थना वचनाला काय नव्हतं येत प्रभू, याच्यापेक्षा मी बेटर करायचं. ते म्हणतो बेटर करायचं पण लोकांसाठी केली म्हणून त्याला मी प्रतिफळ देतो, कारण त्याला जरी येत नव्हती पण इतरांसाठी त्याची धडपड होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज आमच्याकडे वेळ आहे आणि देवासाठी आमची स्वर्गीय संपत्ती वाढावी म्हणून आपण पळलं पाहिजे. म्हणून पॉल तिमोथेला प्रोत्साहन देतो का ऐक, मी माझी धाव संपवली, मी माझी धाव पूर्ण केली, मला आता जीवनी मुकुट भेटणार आहे. तो त्याला सांगत नव्हता का मला काय भेटणार, त्याला प्रोत्साहन देतोय. काय देतोय? प्रोत्साहन. का ऐक, देवाची सेवा व्यर्थ नाही, यामध्ये खूप मोठा आशीर्वाद आहे, खूप मोठा आशीर्वाद आहे, पण त्याचं महत्त्व तुला पटणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फारोला काय स्वप्न पडलं, योसेफ काय सांगतो, लोक झटत असतील, करायचं म्हणून करत असतील, त्याचं गांभीर्य नसल. पण त्याचं गांभीर्य कधी आलं असेल माहिती आहे का? त्या 7 वर्षाच्या दुष्काळात सगळे आठवण काढत असतील. कोणाची? योसेफाची. म्हणून प्लीज ते गांभीर्य आज येऊ द्या, कारण आम्हाला सहसा गांभीर्य येत नाही. वचन ऐकतो, एक 15-20 मिनिटं विचारतो असतो, मनात फिरतो, नंतर तो विचार कुठंतरी सुटून जातो. तो दिवस भारी असतो, रात्रभर झोप, रात्रभर तो विचार एकदम गुंग त्याच्यामध्ये, नाही प्रभूसाठी आता तसंच, प्रभूसाठी तसंच, पण पुन्हा दिवस गेला, रात गई भात गई. महत्व पाहिजे, देवाकडे प्रार्थना पाहिजे का प्लीज प्रभू मी विसरू नये का तुम्हाला काय काम सोपवलं, मला ते काम प्रामाणिकपणे करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोबाईलमध्ये कसं आपण रिमाइंडर लावतो का विसरू नये, मग ह्याच्यासाठी पण पवित्र आत्म्याकडे प्रार्थना केली पाहिजे का पवित्र आत्मा मला रिमाइंडर लाव. रिमाइंडर म्हणजे कळतं ना, आठवण करून दे का तुला देवाची काय करायची, सेवा करायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर पुन्हा मग कधीतरी 2-3 महिने तो संदेश एखादा येतो, मग पुन्हा आतमधला स्पिरिच्युअल माणूस काय होतो, जागा होऊन जातो. पुन्हा 2-4 महिने काहीतरी संदेश येतो, मग पुन्हा तो जागृत होतो, नाही तर पुन्हा तो झोपलेला असतो. असं होता कामा नये, कारण देव कोणत्या घटकेस येईल आम्हाला माहीत नाही. म्हणून आम्हाला तयार राहणं गरजेचं आहे. आपली स्वर्गीय संपत्ती वाढवा, कारण वेळ कमी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं या ठिकाणी. तर प्रार्थना करूया का जर कोणी प्रभूची सेवा करत नाही तर प्लीज प्रभूचं काम करा, वेळ काढा, इतरांमध्ये जा. परमेश्वर तुम्हाला कृपा देईल, परमेश्वर तुम्हासाठी शब्द पुरवल, परमेश्वर कशी प्रार्थना करायची हे तुम्हाला सुचवल, प्रभू कसं त्या कुटुंबाचं सांत्वन करायचं तुमची पकड घेईल, तुम्हाला तो अध्याय लक्षात आणून देईल, ती आराधना कशी करायची देव तुम्हाला सगळं सांगल. अशुद्ध आत्मा असेल तर कसा पाळवायचा देव सगळं करून घेईल. पण ते म्हणतो फक्त उभा तर राहा, कार्य तर मलाच करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त तू उभं राहणं गरजेचं आहे, कारण फक्त शरीर तुझं आहे, माझाच आत्मा काम करणार आहे. फक्त शरीर तुझा आहे, फक्त बॉडी भाड्याने पाहिजे, स्पिरिट माझाच काम करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपण देवाची सेवा केली पाहिजे, कारण कोणाचा फायदा आहे, आपलाच आहे, कोणाचा, आपलाच आहे. वचन आत्म्यातून स्वीकारा, म्हणजे वचन तुम्हाला गप्प बसू येणार नाही,
तुमची आध्यात्मिक भूक हे वाढवल आणि खरोखर तुमच्यात प्रभूची सेवा होईल. तर आपण उभा राहूया, प्रार्थना करूया प्रभूकडे. हे पित्या परमेश्वर, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद म्हणतो प्रभू. धन्यवाद ईश्वराजा. का देवा, ज्या प्रकारे तू त्याला स्वप्न प्रगट केलं, स्वप्नाचा अर्थ सांगितला आणि तयारी करून घेतली प्रभू. कारण खरोखर दुष्काळ पडणार आहे यस यस प्रभू. खरोखर तू येशील, तू आम्हाला उचलशील, पण तू म्हणतो का जर तुझ्या वाटेला वेतन मजुरी नाही तर तुझंच मन त्या ठिकाणी खिन्न होईल. आणि माझी इच्छा नाही का त्या ठिकाणी तुझं मन खिन्न आणि उदास व्हावं, पण तुला चांगलं वेतन, चांगली मजुरी यावी. ज्या प्रकारे पौल तिमोथेला म्हणतो की मी माझी धाव संपवली. किती विश्वास आहे त्याच्या बोलण्यामध्ये, किती आनंद आहे त्याच्यामध्ये देवाच्या कामाच्या प्रती. मग तुला का नाही वाटत का तू पण म्हणावं का मी पण देवासाठी जगतो, मी पण देवाची सेवा करतो, मी पण लोकांमध्ये जाऊन देवाचं वचन सांगतो, मी पण लोकांसाठी प्रार्थना करतो, मी पण लोकांना प्रभूचा मार्ग प्रगट करतो. तुझी इच्छा नाहीये का अशा प्रकारे तू उभा राहावं म्हणावं का हे प्रभू मी माझी धाव संपवली प्रभू, तुझ्या कृपेने संपवली. हे शब्द प्रभूला तुझ्या मुखातून ऐकायचे. ते म्हणतो का तुझी वेतन मजुरी मला इथे साठली दिसत नाहीये, कारण तू अजून सेवा सुरू केलेली नाहीये. म्हणून आपल्या या सर्व गोष्टीतून बाहेर पड. तू याचा हवाला देशील तर लक्षात ठेव, तुझं नुकसान आहे. तुझी स्वर्गीय संपत्ती वाढणार नाही आणि त्या ठिकाणी मी तुझ्यासाठी काही करू शकणार नाही. तुला प्रवेश देईल पण तुझ्या वाटेला तिथं काहीच येणार नाही. पण आज तुझ्याकडे वेळ आहे पेरणीचा, आज तुझ्याकडे वेळ आहे गोळा करण्याचा. म्हणून ज्या प्रकारे योसेफानी गोळा केलं आणि तो धनवान झाला, माझी इच्छा आहे की तुला मोठं वैभव त्या ठिकाणी मिळावं. हे पित्या, मला थंड होऊ देऊ नको. तू बोलतोस माझ्याशी, अनेकदा हे वचन येतं का सुवार्ता सांग, प्रभूचं कार्य कर, गप्प बसू नको, लोकांमध्ये जा. तेव्हा मी प्रोत्साहित होतो, पण पुन्हा माझ्या थंडपणा येऊन जातो. हे पवित्र आत्मा, मला गरज आहे तुझ्या मदतीची. का देवा माझ्या आतमध्ये ती आग लागू दे, मला तो स्पर्श कर प्रभू परमेश्वर. माझ्यात ते आत्म्यातून येऊ दे माझ्या परमेश्वरा. मला त्याचं महत्व पटू दे प्रभू परमेश्वर. का खरोखर वेळ कमी आहे प्रभू आणि माझी स्वर्गीय संपत्ती झिरो आहे माझ्या परमेश्वर. मला झटायचंय, मला पळायचंय प्रभू, मला वेळ काढायचा आहे प्रभू. मी माझ्या कुटुंबाच्या मागे लपून जमणार नाही, मी माझ्या ऑफिसच्या मागे लपून जमणार नाही, मी वेगवेगळे कारण देऊन लपू शकणार नाही. कारण याच्यात नुकसान तुझं नाही, नुकसान मी माझं करतोय माझ्या पित्या. प्रभू मला ताकद दे प्रभू, मला सहाय्य कर प्रभू. का मला शुभ वर्तमान गाजवायचंय, मला काळजी नाही करायची. तू मला शब्द पुरवशील प्रार्थनेसाठी, तू मला धैर्याचा आतमध्ये देशील. चार लोकांच्या नजरेत टाकून कसं बोलायचं पित्या, मी नाही घाबरणार पित्या. तू माझ्या संगती प्रभू. लॉर्ड, जे इथं आहे, जे टीव्हीवर पाहत आहेत, या सर्वांवर तुझा अभिषेक मी स्वीकारतो. आब्बा खरोखर वेळ कमी आहे, कोणत्या घटकेस येईल तू माहित नाही. या वाटण्याचं गांभीर्य आम्हाला येऊ दे प्रभू. मला अजून झटायचंय, मला सेवा सुरू करायची आणि त्यासाठी जो त्याग मला करावा लागल मला करण्याची ताकद दे प्रभू. कारण तेव्हा तू काही उणं पडू देणार नाही. माझा पुरवठा तू करशील माझ्या परमेश्वर. लॉर्ड मला सहाय्य कर, तुझा गौरव होते. येशूच्याच नावात मागतो, स्वीकारतो. आमेन.